ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या प्रथमच अध्यायात सांगितलेलं आहे, प्रथम वैसा काळी का लावण्याची नवहळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. सांगायचं तात्पर्य हेच आहे की मानवी जीवनामध्ये आपण जर जन्माला आलो तर त्या क्षणापासून आपलं वय मोजलं जातं. ज्याही तारखेला आपण जन्माला आलो तिथून आपलं वय मोजलं जातं. मग वयात येणं म्हणजे काय? वय झालं म्हणजे काय? वय संपलं म्हणजे काय? आपण तर जिवंत आहोत. वय संपलं कसं? वय झालं कसं? अजून तर आम्ही जिवंत आहोत. जन्माला तर आम्ही आलो आणि ठराविक वर्षानंतरच कसं म्हणतात, की वयात आले. मग त्यासाठी ज्ञानोबांनी सांगितले, आंतरिक आणि शारीरिक, बाह्य आणि आतून दिसतात. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं, की आपण तारुण्य दशेमध्ये येत असताना टाकलेलं पहिलं पाऊल, स्त्री असो पुरुष असो, मुलगा असो मुलगी असो, शारीरिक बदल सांगतात की वयात आले. मग तसे आंतरिक बदल घडले का त्या शरीराला शोभतील असे बालिशपणा आणि बालपणातलंच जर चालढाली सगळ्या तरुण झाल्यावरही असतील तर कसं कळेल? मग जसं आपल्याला कळतं की तरुण अवस्थेत आलेला पोरगा जसा तो की आता आपण तरुण झालेलो आहोत, आपण आता पौगंडावस्थेमध्ये आलेलो आहोत, आपल्याला काय शोभेल, जशी वैचारिक धारणा बदलते तसं भक्तांसाठी माऊलींनी सांगितलं, अरे यांच्याकडे पाहना, प्रथम वैसा काळी का लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. मग तू गळ्यात माळा टाकून इतकी वर्ष झाली, किमान बदल जर तुझ्यामध्ये होत नसतील तर कमाल मर्यादेपर्यंत तू कधी पोहोचशील? मग तिथे तुझं वय संपेल. ते वय संपायच्या आत तुला हे सगळं कळावं, हा संपूर्ण प्रयास ज्ञानोबांचा आहे. जय सीताराम.